पॅन्टला होल पडला होता। आता हा होल आपल्याला कपडा जमा न करता स्टिच करायचा आहे। यासाठी मी एकाच कलरच्या बॉबिनमध्ये धागे भरून घेतलेले आहेत। 3 ते 4 बॉबिन घ्यायचे आहे ते आणि त्यामध्ये एकाच कलरचे वरचे धागे भरायचे आहे आणि खालच्या बॉबिनला आपल्याला सिंगल धागा असणार आहे। आता जसा होल पडलेला आहे अगदी तसाच आपल्याला तो स्टिच करायचा आहे। म्हणजे बघा, जो होल पडलेला आहे तो जवळ न घेता असा पसरटच ठेवायचा आहे, म्हणजे कपडा जमा होणार नाही। जर तुम्ही त्याला जवळ घेतलं तर कपडा जमा होईल, पॅन्टीचा कपडा जमा होईल आणि तो वरच्या बाजूला जास्त असा जमा झालेला दिसेल। तर त्यासाठी काय करायचं, जसं आहे तसंच आपल्याला स्टिच करायचं आहे। मागे पुढे करत एकदम छान असा रफू करून घ्यायचा आहे त्यावरती। म्हणजे बघा, आपण वरच्या बाजूला जास्त धागे घेतले तर त्या ठिकाणी पटकन असा आपला रफू होतो। जर एकाच कलरचा धागा असेल, आता इथं ब्ल्यू कलरची पॅन्ट आहे, तर ब्ल्यू कलरचा धागा असेल तर तो पॅन्टीवरती एकदम सहजरित्या न दिसणारा असतो। जर थोडासा वेगळा कलर असेल तर तो वरती दिसतो। आता माझ्याकडे जो अवेलेबल होता तो मी इथं घेतलेला आहे आणि वरच्या बाजूने आपण जे धागे शिल्लकचे घेतलेले आहेत, बॉबिन भरून घेतल्या होत्या, ते 3 ते 4 बॉबिन घेतल्या, तर त्या बॉबिनच्या धाग्यामुळे एकदम दाट असे आपले रफू होतात आणि छान होतात। आता पूर्ण झाल्यानंतर साईडला एक शिलाई मारून घ्यायची आहे। तुम्ही तर डबल सुद्धा शिलाई मारून घेऊ शकता, म्हणजे ती शिलाई एका लेवलमध्ये दिसते। आता ह्या पॅन्टीला जो होल पडलेला होता तो आपण इथं पूर्ण शिवून घेतलेला आहे। आता ही जी पॅन्ट आहे ती पूर्ण चांगलीच पॅन्ट होती, फक्त तिथं तो तितका होल होता, तितक्या होलसाठी आपण पॅन्ट ही टाकू शकत नव्हतो। तर त्यासाठी मी इथं रफू करून घेतलेला आहे आणि बघू शकता एकदम छान असा रफू झालेला आहे।